मानवी जीवनामध्ये स्वच्छतेचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून शासन स्तरावर विविध उपक्रमातून किंवा अभियानातून स्वच्छतेचे महत्त्व समाजाला पटवून दिले जात आहे. अनेक ठिकाणी विविध उपक्रमातून कार्यक्रमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात असतानाच काही ठिकाणी मात्र अभियानाचे पायमल्ली होताना दिसत आहे. समाजातील काही स्वतःला सुशिक्षित समजणारे, उच्च विद्याविभूषित असणारे व्यावसायिक ही रस्त्याच्या कडेला उघड्यावर जैविक कचरा टाकून मानवी जीवनाला धोका निर्माण करताना दिसतात. तसेच गाव असेल की शहर, नागरिकांसाठी रस्त्याच्या कडेला स्वच्छतागृहे किंवा मुतारे असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही अकलूज नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे यांच्याशी संवाद साधला. नगर परिषद स्थापनेपूर्वी ग्रामपंचायत असताना आपल्याकडं एक अशी पद्धत होती की सार्वजनिक कुंड्या होत्या. एक 55 कुंड्या ठिकठिकाणी ठेवल्या होत्या आणि त्यामध्ये लोक नागरिक येऊन कचरा टाकायचे आणि त्यामधनं ग्रामपंचायतकालीन एक गाडी होती, त्या गाडीद्वारे ते कुंड्या उचलून तो कचरा एकत्र केला जायचा. नगरपालिका स्थापनेनंतर 22 ते 20 पासून मे 2022 पासून आपण घरोघरी घंटागाड्याद्वारे कचरा गोळा करण्याची सुरुवात केली. आज मितीचा नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शासनाला नवीन नगर परिषद असल्याने आणि अकलूजचं भौगोलिक क्षेत्र, लोकसंख्या ब वर्ग नगरपालिकेच्या दृष्टीने मोठी असल्याने त्याप्रमाणे आराखडा तयार करून शासनाकडे गाड्यांची मागणी केली. त्यानुसार आपल्याकडे आज मिती 16 घंटागाड्या आहेत. त्या 16 घंटागाड्यांना त्यांचे वार्ड आपण वाटून दिलेले आहेत. त्याद्वारे आपण घरोघरी जाऊन कचरा गोळा वेगवेगळा केला जातो. प्रत्येक घंटागाडीला ओला कचरा, सुका कचरा आणि घरगुती कचरा याकरता पार्टिशन केलेलं आहे. लोकांना आता आज मितीस घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय झालेली आहे. जे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत होते ते पॉईंट आपण कमी करत बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. ज्या ठिकाणी कचरा टाकण्याची लोकांची सवय मोडण्यासाठी त्या ठिकाणी बाकडे आपण सार्वजनिक ठिकाणी बसवले, जेणेकरून तो परिसर सुशोभित होऊन त्या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही, तिथे जनावरं हिंडणार नाही, अशा दृष्टीने आपण उपाययोजना केलेली आहे. यावर्षी आपण आता एक जनजागृतीकरिता एक आपण मोहीम उघडलेली आहे. एका संस्थेची आपण नियुक्ती केलेली आहे. त्या संस्थेमार्फत गेल्या 15 दिवसापासून स्वयंसेवकांची नियुक्ती केली जात आहे. त्या अशा एक 3 टीम बनवल्या 2-2 जणांच्या. त्या घरोघरी जाऊन लोकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा कसा करायचा, 2 डस्टबिनमध्ये कसा द्यायचा, ओल्या कचऱ्यामध्ये काय येतं, सुक्या कचऱ्यामध्ये काय येतं याची माहिती देतात. आता नागरिकांना शक्यतो एकच डस्टबिन असते, तर त्या डस्टबिनमध्ये ओला कचरा ठेवू नये आणि सुका कचऱ्यासाठी खोकं किंवा एखादी पिशवी किंवा बकेट ठेवली तरी चालते. अशा पद्धतीने आपण लोकांना समजून सांगतोय, लोकांना ते ओला सुका कचऱ्याचं महत्त्व पटवून देतोय. अशा पद्धतीने आपलं नियोजन चालू आहे. नगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडची समस्या आहे, तर ती समस्या जरी असली तरी आपण गेल्या 1 वर्षापासून एक जागा भाडेतत्त्वावर घेतली 1 एकर. तर ती जागा भाडेतत्त्वावर घेऊन त्या ठिकाणी तात्पुरती आपण शेड उभारून त्या ओला आणि सुका जो कचरा वेगवेगळा येतोय त्याच्यावर आपण प्रक्रिया करतोय. जवळपास आपल्याला जेवढ्या घंटागाड्या गोळा करतोय आपण 16, त्यापैकी 8 ते 9 गाड्या आपल्याला चांगला व्यवस्थित ओला सुका कचरा वेगवेगळा येतोय. त्या घंटागाड्या आपण त्या जागेमध्ये नेऊन त्या सुक्या कचऱ्याचं पुन्हा वर्गीकरण करतोय आणि ते वर्गीकरण कागदी पुट्टे असतील, प्लॅस्टिकच्या बॉटल असतील, त्यानंतर कापड असेल, चपला असेल, असं वेगवेगळ्या 8 ते 10 प्रकारात आपण वर्गीकरण करतोय. सुक्या कचऱ्याचा जो वेगवेगळा केला जातो त्याचा पुन्हा आपण त्याची विक्री करतो. आपण नगर परिषदेला त्यामधनं उत्पन्न मिळायला चालू झालेलं आहे आणि जे प्लॅस्टिकचे बॉटल असतात त्याचे ते बिलिंगचे आपण मशीन घेतलेले आहे. त्या बिलिंगद्वारे सर्व प्रेस करून आपण त्या पद्धतीने हे आपण करतोय. आता आज याच्या पुढं जे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे काही पॉईंट्स असतील
किंवा सुशोभीकरण करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आपण सुशोभीकरणाचा उपक्रम यावर्षी हाती घेणार आहे. त्या ठिकाणी चांगले पॉईंट्स लोकांना आकर्षित करण्याकरता किंवा तिथं लोखंडी अँगलच्या मदतीने किंवा प्लॅस्टिकच्या मदतीने किंवा टाकाऊ कचऱ्यापासून असं तयार करून चांगले पॉईंट्स आपण ते तयार करण्याचा प्रयत्न करतो. अशा दृष्टीने आपण स्वच्छ आपलं सुंदर अप्रोच करण्यासाठी प्रयत्न करतो. आता आपण म्हणलात की ओला कचरा, सुका कचरा आणि घरगुती घातक कचरा. तर आपण ते बायो मेडिकल जे असते ना, बायो वेस्ट, ते दवाखान्याचे वगैरे वेस्ट असतात, त्याच्याविषयी काय आपण सूचना दिल्यात का हॉस्पिटलला किंवा त्याविषयी काय? ते आपण सर्व हॉस्पिटल, मेडिकल असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन यांची मीटिंग घेतलेली आहे. तर डॉक्टर लोकांना सूचना दिलेल्या आहे की आमच्या घंटागाडीमध्ये तुमचा कुठलाही बायोमेडिकल वेस्ट कचरा आला नाही पाहिजे. आणि त्यांची सोलापूर महापालिकेने जी नियुक्ती केलेली संस्था, त्या संस्थेच्या ज्या गाड्या फिरतात त्यांच्यावर तिथंच कचरा आपण दिला पाहिजे अशा पद्धतीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत. वेळोवेळी पत्र दिलेले आहेत. आता बऱ्यापैकी आपल्या डम्पिंग ग्राउंडला असेल किंवा घंटागाडीत बायोमेडिकल वेस्ट यायचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि कुठं कुणी उघड्यावर टाकलेला आढळला किंवा आपल्या घंटागाडीत दिलेला आढळला तर आमच्या मार्फत डायरेक्ट सिव्हिल सर्जन यांच्याकडे त्यांची कंप्लेंट केली जाते. आपल्या शहरामध्ये जवळपास 100च्या पुढं हॉस्पिटल आहे. आणि त्यातल्या बायोमेडिकलच्या स्कीममध्ये नोंदणी केलेली की तसं ते सांगता येणार नाही, पण ते आपण कंपल्सरी त्यांना त्यामध्ये टाकायला. त्याच्याकडे या डॉक्टरांनी नोंदणी केली किंवा त्याचं सर्टिफिकेट आणलं? हा, त्यांचे आहे नोंद आपल्याकडे. ते त्यांच्या मार्फत किती ह्याचा गोळा केला जातो डिटेल मी तुम्हाला देता येते. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायत होती त्यावेळेस लोकांना स्वच्छतागृह नव्हते, काय ठिकाणी होते. पण आता नगर परिषद होऊन सुद्धा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न झाला आहे की तिथं मुतारे नाहीत किंवा स्वच्छतागृह नाहीत, महिलांची अडचण होते, बाहेरगावावरून येणाऱ्या लोकांची अडचण होते. तर त्याविषयी काय आपण केलंय का उपाययोजना? तर नागरी सेवा सुविधा योजना या अंतर्गत आपल्याला 1 कोटी आपण निधी मंजूर करून घेतला स्वच्छतागृहासाठी. आणि जे आपले जुने जीर्ण झालेले शौचालय होते ग्रामपंचायत काळातले ते आपण पाडून त्या ठिकाणी 6 ठिकाणी नवीन महिला आणि पुरुषांकरता वेगवेगळे असे स्वच्छतागृह बांधलेले आहेत. आणि नुसते बांधून आपण थांबलेलो नाही, त्या स्वच्छतागृहाच्या देखरेखीसाठी नगर परिषद मार्फत मनुष्यबळाची नियुक्ती केलेली आहे. आणि त्यांच्या मार्फत त्या शौचालयाची स्वच्छता, त्यानंतर देखभाल दुरुस्ती म्हणजे काय फुटतूट झाली तर ती संपूर्ण जबाबदारी त्या संस्थेला आपण दिलेली आहे. त्यामुळे ती शौचालय आपली व्यवस्थित स्वच्छ राहून नागरिक त्याचा उपभोग घेत आहेत. त्याकरिता आपण कुठलंही शुल्क त्या नागरिकांकडे त्या शौचालयाचं आकारत नाही. गावात 6 ठिकाणी मुतारा आपल्या आता नवीन आपण ह्याच्यासाठी पुढे बांधले, रूपापारणाच्या इथं बांधलेली आहे. मुताऱ्यांची समस्या आहे की आपल्याकडे त्या ठिकाणी जागा नाही. एकही नगर परिषदेकडून एकही मुतारे नाही बांधलेली आपण. आता पुरुषांकरता 3 आणि महिलांकरता 3 असं 6चं युनिट शौचालय असतील. नाही ना मुतारे आपल्या उपकरणाचे इथं बांधलेले आहे. आपल्या नगर परिषद नगर परिषदेचं कार्यक्षेत्र किती किलोमीटर आहे? 18 चौरस किलोमीटर. 18 चौरस किलोमीटर मध्ये किती 3 मुतार नाही, एका ठिकाणी बांधलेलं आहे. आणि लोकांनी फायबरची ठेवलेली ती मोडून टाकली. पण 18 किलोमीटर चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये किती 3 मुतार आहे म्हणून एका उपकरणाचे ते बांधलेले आहे. शौचालय आहेत. मुतारे नाहीच कुठं. मुताऱ्याची केली, नवीन केली आपण. कुठं आहे ते अजून चालू नाही. नाही सांगा कुठं मुतारे आकलून उपकरणाचे शौचालय नाही, मुतार केली आपण. वॉशरूम आहे. मुतारी तयार केली. एकच आहे का मग तेवढी? आता जेवढी जागा मिळाली तिथं आता सध्या केलेली आहे. भविष्यात जागा आपल्याला जशा मिळतील तसं डम्पिंग ग्राउंड साठी जागा भाड्याने घेतली, तसं म्हणजे आता खाजगी जागा मिळत नाही का आपल्याला मुतारे किंवा शौचालयासाठी? देत नाही ना लोक. मुतारी म्हटलं की जरा लोकांचा विरोध असतो करायला. ज्या ठिकाणी पाडले तिथं नवीन करायला विरोध करतात.